आपल्याला येशूची गरज का आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे की येशू देवाचा पुत्र आहे. येशू या जगाचा प्रेमळ तारणहार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तारणहार म्हणजे काय? येशू आपल्याला नक्की कशापासून वाचवत आहे? चला शोधूया. यासाठी आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकात जावे लागेल. आदम देवाचा प्रिय होता, पण दुर्दैवाने सैतानाने आदमाला फसवले आणि त्याने देवाची आज्ञा मोडली. यामुळे शापांचे दार उघडले. आजारपण, गरिबी, दुःख आणि मृत्यू. आदमाने देवाशी असलेले नातेसंबंध खराब केले. देवाशी असलेले आपले नातेसंबंध कोण पुनर्संचयित करणार होते? तुम्ही बरोबर ओळखले, तो येशू होता. तुम्हाला माहीत आहे का की पिढ्यानपिढ्या चालत आलेले दारूचे व्यसन, आजारपण, गरिबी इत्यादी शापांचेच प्रकार आहेत. येशूने आमचे सर्व शाप, आजारपण आणि गरिबी दूर केली. येशूने आपल्या रक्ताने आम्हाला मुक्त केले. गलतीकरांसपत्र 3:13 म्हणते, ख्रिस्ताने आम्हांसाठी शाप होऊन आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून विकत घेऊन मुक्त केले. कारण असे लिहिले आहे की जो कोणी झाडावर टांगला जातो तो शापित असतो. जेव्हा येशू आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला तेव्हा काय झाले? जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा तो म्हणाला, पूर्ण झाले आहे. जेव्हा तो म्हणाला की पूर्ण झाले आहे, तेव्हा येशूचा अर्थ काय होता? एक, पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्या पूर्ण झाल्या होत्या. योहान 19:28-30. 2, पापाचा न्याय पूर्ण झाला होता. यशया 53:5-6. 3, रक्ताच्या सांडण्याद्वारे पापांची क्षमा उपलब्ध झाली. इब्रिकरांसपत्र 9:22. म्हणून जेव्हा येशू म्हणाला की पूर्ण झाले आहे, तेव्हा त्याचा अर्थ होता, आमची पापे एकदाच आणि कायमची क्षमा झाली आहेत. आम्हाला आता आजारपण, शाप आणि गरिबीतून जाण्याची गरज नाही. येशूच्या मृत्यूनंतर मंदिरातील पडदा 2 तुकड्यांमध्ये फाटला. तो वरपासून फाटायला सुरुवात झाला आणि थेट तळापर्यंत फाटला. मत्तय 27:51-53. पडदा 2 तुकड्यांमध्ये फाटल्याचा उल्लेख त्यांनी का केला? पडद्याचा उल्लेख करणे इतके महत्त्वाचे का आहे? जुना करारानुसार दर्शन मंडपात एक पडदा पवित्र स्थानाला अतिपवित्र स्थानापासून वेगळे करत असे. हा पडदा पवित्र देवाच्या उपस्थितीला लपवत असे, जो कराराच्या कोशावरील दयासनावर वास करत होता आणि त्याला बाहेरच्या पापी लोकांपासून वाचवत होता. कारण देव पूर्णपणे पवित्र आहे, तो वाईटाचा सामना करू शकत नाही आणि कोणताही पापी माणूस त्याचे गौरव पाहून जिवंत राहू शकत नाही. पण जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा काहीतरी विलक्षण घडले. यरुशलेमच्या मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. देवाने स्वतः मानव आणि त्याच्या उपस्थितीमधील अडथळा दूर केला आहे. देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. येशूने आमच्यासाठी किंमत मोजली आहे. योहान 14:6. येशूने त्याला सांगितले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येत नाही. आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कोणत्याही संतांची गरज नाही, पण आपण थेट येशूकडे प्रार्थना करू शकतो आणि वचनानुसार आपण धैर्याने देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊ शकतो. येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी जे काही केले ते आपण कसे प्राप्त करू शकतो? मेणबत्त्या जाळून, उपवास करून, हार अर्पण करून किंवा चांगली कामे करून? चला पाहूया पवित्र शास्त्र काय म्हणते. रोमकरांसपत्र 3:24-26. परंतु देवाच्या कृपेच्या विनामूल्य दानाने सर्वजण ख्रिस्त येशूद्वारे नीतिमान ठरवले जातात, जो त्यांना मुक्त करतो. देवाने त्याला अर्पण केले, जेणेकरून त्याच्या रक्ताद्वारे तो लोकांच्या पापांची क्षमा करण्याचे साधन बनेल, त्यांच्यावरील विश्वासाद्वारे. देवाने हे केले जेणेकरून तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे. इफिसकरांसपत्र 2:8. कारण कृपेनेच तुमचे तारण झाले आहे, विश्वासाद्वारे, आणि हे तुमच्याकडून नाही,
हे देवाचे दान आहे, कर्मांनी नाही, जेणेकरून कोणी बढाई मारू नये. यावरून हे सिद्ध होते की येशूने आमच्यासाठी जे काही केले ते आपण केवळ विश्वास ठेवून आणि येशू आमचा प्रेमळ तारणहार आहे हे मान्य करून प्राप्त करतो. आता आपण तारणाबद्दल बोलूया. तारण म्हणजे आध्यात्मिक मुक्ती. हे एक दैवी कृत्य आहे ज्याद्वारे देव आपल्याला पापाच्या सामर्थ्यापासून आणि सार्वकालिक मृत्यूच्या निश्चिततेपासून मुक्त करतो. ही मुक्ती तेव्हा मिळते जेव्हा आपण नम्रपणे आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप करतो आणि विश्वासाने येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकारतो. तारण हे देवाकडून मिळालेले एक दान आहे जे येशू ख्रिस्ताद्वारे दिले जाते. हे आपण चांगले किंवा धार्मिक राहून कमावत नाही, ते विश्वासाने प्राप्त होते. पवित्र शास्त्र हे कसे मांडते ते येथे आहे. 1. तुमची गरज ओळखा. रोमकरांसपत्र 3:23. 2. पश्चात्ताप करा. प्रेषितांची कृत्ये 3:19. 3. येशूवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा की येशू तुमच्या पापांसाठी मरण पावला आणि पुन्हा उठला. त्याने तुमची जागा घेतली जेणेकरून तुम्हाला क्षमा मिळावी आणि तुम्ही पुनर्संचयित व्हावे. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. योहान 3:16. 4. त्याला प्रभू म्हणून कबूल करा. तुमचा विश्वास जाहीर करा, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेईल त्याचे तारण होईल. रोमकरांसपत्र 10:13. 5. दान स्वीकारा. तारण कृपेने विश्वासाद्वारे आहे, कर्मांनी नाही. इफिसकरांसपत्र 2:8-9. जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारता तेव्हा तुम्ही एक नवीन निर्मिती बनता. 2 करिंथकरांसपत्र 5:17. तुम्हाला आता खात्री पटली आहे का की तुम्हाला येशूची गरज आहे? जर हो, तर कृपया ही प्रार्थना म्हणा. तारणासाठी प्रार्थना. प्रिय प्रभू, मी कबूल करतो की मी एक पापी आहे. मी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या तुम्हाला आवडत नाहीत. मी माझे जीवन फक्त स्वतःसाठी जगलो आहे. मला माफ करा आणि मी पश्चात्ताप करतो. मी तुम्हाला मला क्षमा करण्याची विनंती करतो. माझा विश्वास आहे की तुम्ही माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. जे मी स्वतःसाठी करू शकत नव्हतो ते तुम्ही केले. मी आता तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला माझ्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास सांगतो. मी ते तुम्हाला देतो. आजपासून पुढे मला प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आणि तुम्हाला आवडेल अशा प्रकारे जगण्यास मदत करा. प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझे आभार मानतो की मी संपूर्ण अनंतकाळ तुझ्यासोबत घालवीन. आमेन. आत्ता काय झाले? तुम्हाला देवाच्या कुटुंबात दत्तक घेतले आहे. तुम्हाला क्षमा मिळाली आहे. तुम्ही मुक्त आहात आणि त्याच्या आत्म्याने भरलेले आहात. तुम्ही परिवर्तनाचा प्रवास सुरू केला आहे. दररोज येशू सोबत चाला. तुमच्या आत्म्याच्या जागी येशूचा आत्मा येतो. तुमचे विचार नवीन करा आणि त्यांना देवाच्या वचनाशी जुळवून घ्या. चांगली फळे द्या आणि एक परिपूर्ण आणि आशीर्वादित जीवन जगा.